आणि हा बघू शकता तुम्ही ट्रॅक. सर ऑल द बेस्ट. ओके सर. ठीक. तो हाय मित्रांनो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये. तर थंबनेलमधून तुम्हाला कळलंच असेल की काय व्लॉग असणार आहे. आम्ही चाललो आहेत गो कार्टिंगला आणि हा प्लॅन अचानक झाला. माझ्यासोबत आहे ध्रुव आणि ध्रुवचे डॅडी. सो आपण चाललो आहेत गो कार्टिंगला आणि तिथे दाखवू तुम्ही कुठे जाणार आहोत एक्झॅक्ट. ते तुम्हाला सरप्राईज असेल. तिथे जाऊन तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगतो, काय काय कसं पोचायचं, काय आणि काय रेट असतील, कसं काय असेल, आणि तुम्हाला दाखवू आमची मजा. बऱ्याच दिवसापासून माझा प्लॅन होता की गो कार्टिंगला जाऊ, बट बिझी शेड्यूलमुळे वेळच नव्हता भेटत. आणि आज असा अचानक प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. सो मित्रांनो, आपण पोचलो आहोत गो कार्टिंगच्या इथे आणि हे आहे रिपब्लिक ऑफ कार्टिंग आणि हा रूट आहे, तुम्ही बघू शकता. जाऊन आपण चेक करूया, इन्क्वायरी करूया काय रेट आहे आणि काय काय अपडेट आहे तुम्हाला सांगतो. रेडी ध्रुव? रेडी आहेस तू यस सर. रेसिंग लावायला? बघूया कोण हू विल विन. सो इथे इन्क्वायरी ऑफिस आहे आणि हे रेट्स तुम्ही बघू शकता. 7 minutes 1199, 12 minutes 1799. हा आहे एंट्रन्स आहे इथून. आणि हे कार्टिंग जे आहे 24/7 असतं. डे नाईट ओपन असतं. तुम्ही कधी येऊन इथे कार्टिंग करू शकता. आणि लहान मुलांसाठी इथे मस्त खेळायसाठी आहे. जर तुमच्यासोबत कोणी लहान मुलं असतील त्यांच्यासाठी पण इथे आहे. इथून का यहाँ से? इथे हेल्मेट्स वगैरे पण आहेत. हे सेफ्टी मेजर्स. सो आम्ही रेडी होतो आता राईडसाठी. ध्रुव रेडी? सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या वेळेला पण हाच हेल्मेट घातलेला मी. एल्बो कॅप नाही देऊ. ठीक आहे. सो आम्ही हेल्मेट आणि ग्लव्स घालून रेडी आहोत राईडसाठी. रेडी? आणि हा बघू शकता तुम्ही ट्रॅक. एकदम गरम होऊन जातं.
ऊपर से सीट बेल्ट लेता शोल्डर के ऊपर। सर ऑल द बेस्ट। ओके सर। ठीक। आपके राइट साइड में ग्रीन कलर का एक्सीलेटर है, लेफ्ट साइड में रेड कलर का ब्रेक है, दोनों को 1 बाय 1 प्रेस करना है। राइट में हेलमेट थोड़ा अनकंफर्टेबल होगा। दूसरा दे दो। ए सुजीत हेलमेट दूसरा ला। राइट साइड में ग्रीन कलर का एक्सीलेटर है, लेफ्ट साइड में रेड कलर का ब्रेक है, दोनों को 1 बाय 1 प्रेस करना है। एक ही बार प्रेस करोगे गाड़ी बंद हो जाएगी। ओके सर। दोनों को एक ही साथ प्रेस नहीं करना। एक्सीलेटर दोगे तो ब्रेक देना है, ब्रेक देना रहेगा तो एक्सीलेटर मत देना। ठीक है। लेफ्ट साइड एल्बो के पास ग्रीन या रेड कलर का स्विच रहेगा, वो बैकवर्ड एंड फॉरवर्ड के लिए। वो सर बैकवर्ड एंड फॉरवर्ड के लिए उसको आगे प्रेस करके एक्सीलेटर दोगे गाड़ी आगे जाएगी, पीछे प्रेस करके एक्सीलेटर दोगे गाड़ी पीछे जाएगी। ओके सर। काट टू काट सामने टायर को डैश नहीं करना है। 1 से 2 बार वार्निंग है, तीसरी बार डिस्क्वालीफाई। आगे का टाइम में तो दिया नहीं जाएगा, लाइट दिया शेयर किया जाएगा। ओके सर। चलाते रहे सीट बेल्ट नहीं खोलना, हेलमेट नहीं खोलना, फूल का यूज़ नहीं करना। ओके सर। आपका रूट ये रहेगा, 1 से 2 लैप आराम से लीजिए, ट्रैक को समझिए, उसके बाद स्पीड अप कीजिए। ओके सर। टर्निंग पे फुल टर्न देना, हैंडल थोड़ा हार्ड रहेगा। ओके सर। आणि आमची ही रेस स्टार्ट झालेली आहे. ध्रुव थोडा पुढे गेला आणि मी रूट चेक करत होतो की कसा रूट असेल, आणि टर्न खूप शार्प होते आणि जस्ट म्हणून त्याच्यामुळे मी फर्स्ट राऊंड खूप स्लो जात होतो, बिकॉज ऑफ चेक करत होतो की कसा रूट असेल. फर्स्ट राऊंड चेक केल्यानंतर थोडं स्पीडअप व्हायची वेळ आलेली आहे मित्रांनो. आता आपण थोडं स्पीड घेऊया आणि ध्रुवला हरवायला ट्राय करूया. लेट्स गो. आम्ही इथे आफ्टरनून टाईममध्ये आल्यामुळे इथे फारशी की गर्दी नव्हती. मोस्टली वीकेंड आणि हॉलिडेजला इथे गर्दी असते, वेटिंगला पण असते, ट्रॅकसुद्धा फुल असतो आणि कधी तुम्हाला भेटेल कधी नाही भेटणार. त्याच्यामुळे तुम्ही याल तर थोडं इन्क्वायरी करून या आणि वीकेंड आणि हॉलिडेज अवॉइड करून या, ज्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित राईड करायला भेटेल. आणि जर तुम्ही वीकेंड आणि हॉलिडेजला जरी आलात तरी तुम्ही जेव्हा राईड कराल तेव्हा तुमची आणि अजून तुमच्यासोबत जे असतील त्यांचीसुद्धा काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. रॅश ड्रायव्हिंग थोडं अवॉइड केलं पाहिजे. आणि तुम्हाला रॅश ड्रायव्हिंग आणि फुल स्पीड आणि फुल एन्जॉय करायचं असेल तर वीकेंड सोडून तुम्ही ह्या इथे वीकडेजमध्ये मंडे टू फ्रायडेमध्ये वगैरे आफ्टरनून टाईमला मोस्टली इथे कोणी नसतं जास्त, तेव्हा तुम्ही फुल एन्जॉय करू शकता. रोड पण हा ट्रॅकचा जो रोड आहे तोसुद्धा खाली असतो आणि तुम्हाला मस्त राईड करायला भेटेल. आणि इथे ध्रुवनी फुल ॲक्सिलेटर देऊन पिकअप घेतलेला आहे. फुल फॉर्ममध्ये आहे ध्रुव आणि मी पण त्याच्या पुढे मागे आहे. कधी ध्रुव पुढे, कधी मी मागे, कधी मी मागे, कधी ध्रुव पुढे, अशी आमची रेस चालू आहे. आम्ही दोघंच इथे असल्यामुळे खूप रॅश ड्रायव्हिंग आम्ही केलं आहे, खूप एन्जॉय केलं आहे. ध्रुवला हरवायचा फुल प्लॅन बनवून मी पुढे निघत आहे आणि अशा प्रकारे स्किट केलेला आहे मी. खूप मजा आली इथे. तुम्ही खूप मोठ्या ग्रुपने आला तरी पण खूप एन्जॉय करू शकता.
तर मित्रांनो, ही गोकार्टिंगची जी कार असते त्याच्यासुद्धा लेवल्स असतात, जसं की बेसिक लेवल, ॲडव्हान्स लेवल. तो आम्ही जी घेतली आहे ती ॲडव्हान्स लेवलची आहे. तुम्ही इथे तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे तुम्ही चूज करू शकता. आणि जी आम्ही ॲडव्हान्स लेवल घेतली आहे ती खूपच स्मूथ कार आहे आणि स्कीट करायला वगैरे खूप मस्त फील आहे त्याचा. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही ती चूज करू शकता. चांगला चालवत आहे. लास्ट सो मित्रांनो, आमची राईड झालेली आहे आणि खूपच मजा आली या राईडला. आणि खूप मस्त ट्रॅक होता. रॅश ड्रायव्हिंग पण केली, स्मूथ पण केली. ध्रुवनी खूपच मस्त छान चालवला. मी खूप आधी चालवलं होतं, पण आता सवय नसल्यामुळे मी ध्रुवनी मला हरवलं आहे. आणि ध्रुवनी खूपच छान राईड केली. ध्रुव, काय एक्सपिरियन्स आला तुला? मला खूप मजा आली. मला प्रॅक्टिस आहे याची, कारण की मी खूप फ्रिक्वेंटली येत असतो, इकडे येतो आणि दुसऱ्या जागेवरती पण असतं गोकार्टिंग, तर तिकडे पण जाते मी. म्हणून मला प्रॅक्टिस आहे. गुड गुड गुड. मजा आली. खूप मजा आली. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सजेशन सांगतो की ही सगळी ॲक्टिव्हिटी किंवा असे स्पोर्ट्स किंवा ॲडव्हेंचरस तुम्ही लाईफमध्ये एकदा ना एकदा कधी ना कधी ट्राय करत राहा. बिकॉज हे ॲडव्हेंचर आणि अशा सगळ्या गोष्टींनी जे सॅटिस्फॅक्शन भेटतं किंवा जी गोष्ट भेटते ॲडव्हेंचर्स करून, ती मी आता सांगून किंवा असं तुम्हाला कळणार नाही. ती एक्झॅक्टली तुम्हाला एक्सपिरियन्स घेऊनच कळेल की त्याच्यानंतर तुम्हाला काय फील होतं. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट द्या. तर या रिपब्लिक ऑफ गोकार्टिंगची आम्ही तुम्हाला डिटेल्स, किती टायमिंग आहे, काय चार्जेस वगैरे आहे, कसं यायचं कसं नाही यायचं, पूर्ण डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंट्समध्ये की नक्की कसा वाटला तुम्हाला, आमची राईड कशी वाटली. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा. नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही परत पुन्हा येऊ. थँक्यू. बाय.